हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आणि आज आम्ही खूप दिवसांनी बाहेर चाललो आहोत. खूप मजा पण येत आहे. आणि हे बघा मागे दोघीजणी खूप मस्ती करतात. त्यांना ना खूप वेळ आहे बाहेर फिरायचं. आणि हे बघा मे महिना असून सुद्धा किती हिरवगार झाडे आहेत. रस्त्याच्या दोन्ही साईडला नर्सरी खूप आहेत. झाडांची सावली थंडगार वाटत होती. आणि मला आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचणार आहोत. ते तुम्हाला पुढं दाखवतेच मी. खूप हिरवगार आणि थंडगार रस्त्याने वाटत होतं. खूप छान वाटत होतं. आणि हेच ते हे बघा करवंदाचं झाड. खूप करवंद आलेले आहेत पण ते काही पिकलेले नाहीत अजून, कच्चेच आहेत. मग काय पिकलेले आहेत आहेत ना. हे बघा, वाव, आरूने खूप छान काढलं. दाखव आरू. मस्त. हेच ते लोकेशन आहे. इथे खूप जास्त करवंद आणि जांभळाची झाडे आहेत. पण अजून ते पिकले नाहीत. जांभूळ पण पिकलेले नव्हते. करवंद थोडे कच्चे होते पण काही थोडे पिकले होते. अजून 15 दिवसांनी करवंद पिकतील. आम्ही प्रत्येक वर्षी येत असतो पण यावर्षी जरा लवकरच आलो. आणि हे बघा आमचं करवंद खायचं चालू आहे. खूप छान लागते, आंबट गोड त्याची चव. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. हे फक्त डोंगरामध्येच येतात. त्याच्यामुळे त्याला डोंगरची मैना असेही म्हणले जाते. तुम्हाला काय वाटते? तुम्ही पण कमेंट करून सांगा कसे लागतात ते. करवंद आम्हाला तर खूप आवडतात. आम्ही प्रत्येक वर्षी इथे येत असतो. ऊन तर खूप लागते. हे बघा किती छान आहे व्ह्यू. काय घेऊन आलात? मस्त. किती तोडलेत ग? इथं आता आम्ही पुढं आमच्या लोकेशनला जाणार आहोत. ते तुम्हाला दाखवते मी आता. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनला, म्हणजे पवना लेकला. आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं. संध्याकाळची वेळ होती ही.
बघा इथे किती पाणी ब्लू ब्लू दिसते आणि मागच्या साईडला किती सारे डोंगर दिसत आहेत. मी, आरू आणि मम्मा आम्ही तिघीजणी बसून पाण्यात खूप मज्जा करत होतो. आम्ही जिथं बसलो होतो तिथे पाणी खूप कमी होतं, पण जर आतमध्ये गेलं तर पाणी खूप खोल आहे आणि त्याच्यात छोटे छोटे फिश पण आहेत. आरू खूप घाबरत होती, आम्ही पण घाबरत होतो, पण ती ऐकत नव्हती. ती पाण्यात बसतच होती. आम्ही घरी येऊपर्यंत ती पाण्यातून बाहेर निघलीच नाही. हे बघा, या पॉईंटवर उभा राहिल्यावर पूर्ण डॅमचा व्ह्यू दिसतो. पूर्ण डॅम आपल्याला बघायला भेटतो आणि बघा ना किती छान व्ह्यू दिसतो इथून. इथे समर सीझन असल्यामुळे डॅममधून पाणी सोडलेलं नाही आहे. मी आणि मम्मा इथे थोड्या वेळ डॅमचा व्ह्यू बघत थांबलो होतो. खूप छान वातावरण झालेलं होतं म्हणून थोड्या वेळ थांबलो आणि मग आम्ही निघालो. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.